राज्यातील पेन्शनधारकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सरकारनं पेन्शन वाढीबाबत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केल्याचं सांगितले जात आहे आणि 1 एप्रिल 2026 पासून लाखो पेन्शनधारकांच्या खात्यात जास्त रक्कम येण्याची शक्यता आहे. नेमकी किती पेन्शन वाढणार आहे आणि कोणाला किती फायदा होणार आहे, ही संपूर्ण माहिती पुढे जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2026 पासून पेन्शन वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 93 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे. पेन्शनधारकांनी आयुष्याची जवळपास 40 वर्ष सेवा करून निवृत्तीनंतरचा काळ पेन्शनवर अवलंबून घालवायचा असतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औषधांचे दर वाढले आहेत, किराणा आणि भाजीपाला महाग झाला आहे, तसेच आरोग्य उपचारांचा खर्चही वाढलेला आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून पेन्शनधारकांनी सरकारकडे सतत मागणी केली होती की पेन्शनमध्ये वाढ करावी. अनेक ठिकाणी पेन्शनधारक संघटनांनी मोर्चे काढले, निवेदन दिले आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अखेर आता नागपूर अधिवेशनामध्ये पेन्शनधारकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सरकारनं पेन्शन वाढीबाबत वयानुसार एक विशेष आराखडा तयार केल्याचे देखील सांगितले जात आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे वय जितके जास्त, तितकी पेन्शन वाढ जास्त असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार 60 ते 70 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये साधारण 5% वाढ होऊ शकते. त्यानंतर 70 ते 80 वर्ष वयोगटातील नागरिकांना सुमारे 60% वाढ मिळू शकते. 80 ते 90 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना 10% वाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर 90 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 12% वाढ मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र ही माहिती अद्याप अधिकृत नसून सूत्रांकडून मिळालेली असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच सरकारनं ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. कारण अनेक पेन्शनधारकांची मोठी रक्कम ही औषधोपचारांवर खर्च होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य योजना लागू करण्याचा विचार करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र तसेच आयुष्मान भारत कार्ड काढल्यास त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. त्यामुळे दवाखान्याचा मोठा खर्च सरकार उचलणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सरकारनं वृद्ध पालकांसाठी एक महत्त्वाचा कायदा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी असे दिसून आले आहे की काही मुलं आईवडिलांची काळजी घेत नाहीत. काही ठिकाणी तर वृद्ध पालकांना घराबाहेर काढल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनं असा निर्णय घेतला आहे की जर मुलं आईवडिलांची जबाबदारी स्वीकारत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करू शकतात आणि त्यानंतर प्रशासनाकडून चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाऊ शकते. सध्या मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन वाढीची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक पेन्शनधारकांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरू शकतो. मात्र सरकारकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक जाहीर झाल्यानंतरच अंतिम निर्णय स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.